तर आजवर तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी तुम्हाला मला या घरातनं बाहेर काढणं जमलेलं नाही आणि जमणार बी नाही। कारण मी फक्त स्वतःच्या संसाराचा नव्हे तर अख्ख्या घराण्याच्या भल्याचा विचार करते आणि यात मला माझ्या नवऱ्याची भक्कम साथ आहे। कारण तुम्हाला जरी नसली ना तरी आम्हाला मामनजींच्या सपानाची पर्वा आहे। तेव्हा तुम्ही बघाच उद्या सकाळपर्यंत माझे वस्तात परत कुस्तीच्या आखाड्यात उतरायला तयार होतील। ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही। सॉरी। पटलं नव्ह तुम्हाला माझं म्हणणं? मी कुस्तीबद्दल बोलत नाही। फॅक्टरीमध्ये समद्यांसमोर तू जेव्हा कावलो म्हणून सॉरी म्हणायला आलो। आणि राहिला प्रश्न कुस्तीचा, तर माझा निर्णय बदलणार नाही। मी परत आखाड्यात उतरणार नाही। काय म्हणलं होता बहिणी? भाऊजी आता मी काय करू मला कळानाच झालं। हे काय तयारच होईना। जवळ आई पुढाकार घेत नाहीत ना तोवर ह्यांची मर्जी काय बदलणार नाही। बहिणी जोपर्यंत दाद्या स्वतः तयार होत नाही तोपर्यंत आईचा बी नाईलाज होणं अशक्य। पण काय करू मी आता? अहो मग चिन्याला सांगा की वहिनी, जुना जिगरी दोस्त आहे दाद्याचा, त्याने समजावलं तर नक्की ऐकल दाद्या। नाही हो, जुना जिगरी दोस्त असून बी चिन्या भाऊजींचं बी ऐकणं झालं। आता आई आणि दाद्या दोघं बी ज्यांचं ऐकतील असं कोणीतरी उडकायला पाहिजे। असं कोण कुठलं उडकायचं आता? वस्ताद आई दोघं बी ज्यांचं ऐकतील असं कोणीतरी। भाऊजी अहो काय भन्नाट वाट दावली। मानलं तुम्हाला, इशेच कट। काय झालं वहिनी? काय उडकायलाय तुम्ही? वस्ताद आई दोघं बी ज्यांचं ऐकतील असं कोणीतरी। अगं पण तू स्वयंपाक का नाही केलास? दिवसभर बसून केलंस काय? आई स्वयंपाकाने वर्कलोड करून बी वाट फायदा? सगळ्यांसाठी इतकं मरमर करायचं तरी मी जे केलं नाही त्यासाठी ऐकून घ्यायचं, तर मग का करावं असं वाटल? कोण काय बोललं तुला? आता सांगणार आहेस की मी? कोण म्हणणार आहे आई? तुमची लाडकी पैलवान डॉटर ऑफ लॉ मला म्हणाले की मी नाहू त्या गोष्टी आउठाऊ जाऊन सांगते। आई मी कशाला कुणाला जाऊन सांगू की ही पुन्हा रिटर्न तिकीट विरू भाऊजींना आखाड्यामध्ये उतरवायला निघाली येते? राईट आहे पिल्या, राईट आहे।
अहो ललिताबाई, अहो आम्ही फुल डे गेट टुगेदर एकत्रच होतो, ते बी इन हाऊस. आता आम्ही बाहेरच गेलो नाही म्हणल्यानंतर ते जयराज थोरात आणि अंकल साहेब यांना हे कसं नॉलेज? आता या आम्हाला काय नॉलेज? मम्मा, आपण कशाला कुणाला सांगायला जाऊ ग? तर हे सगळं काम त्या प्राजक्तानं केलं असणार आहे. तिनं जाऊन बाहेर ब्रेकिंग न्यूजची दवंडी पिटली असणार की बघा बघा, मी माझ्या मिस्टरांना विरू भाऊजींना रिटर्न तिकीट आखाड्यामध्ये उतरवायला निघालीये, पण आई नो म्हणायले. मग कसं होईल की बाहेरचं आउटसाइडचं पब्लिक आईनाच जाब विचारणार, त्या आईनाच प्रेशर कुकर करणार ग. मग काय, नाईलाजानं आई पण त्याला होकार देणार. अजिबात नाही, या गोष्टीला मी कधीही होकार देणार नाही. हा, मुळात या मुद्द्यात तुम्हाला पडायची गरजच नाही. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्यात मी, त्या सांभाळा अगोदर. उठा, स्वयंपाकाचं बघा. उद्या सकाळच्या गुड मॉर्निंगच्या डेडलाईनची चॅलेंज घेतलीस ना व? आता पुरी करून दाखवच. मी तर बाई विरू भाऊजींचा खुराक रेडीच ठेवणार आहे गुड मॉर्निंगला. बघूयात की तो ते खातायत की वाया जातोय. मम्मा चल ग, आपण आपलं वर्कलोड करूया. भाऊजी, मीनूताई, तुम्ही तयार आहे ना? वय सगळी तयारी झाली काय मिनी? वय आपल्या बाजूने समजा रेडी आहे, म्हणून तर मी बी चुपचाप जाऊबाईंचा तमाशा बघत बसले होते. झालं तर मग ठरल्याप्रमाणे तुम्ही टायमिंगवर कामाला सुरुवात करा. मी आईंना घेऊन आले. हा चालतंय. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, मी आधीच सांगितलंय. मी परवानगी देणार नाही. आई, ती मागायला नाही आले. मी एवढंच सांगायला आले की बाहेर कोणीतरी तुमची वाट बघते, त्यांना बोलायचंय तुमच्याशी. आत्ता? वय अर्जंट आहे म्हणे. चला की आई. चल. अगं काय, कोण आलंय? अरे रुखोळ्या, असं प्रत्येकाला समजावत बसला मग झालं कल्याण तुझं. हा अरे बघ, कधी कधी आपल्या आवडणाऱ्या माणसांचा विरोध पत्करायचा सरळ आणि आपल्या वाटेत जायचं आपण. आपल्या वाटेवर आपण यशाचा झेंडा फडकवला का नाही, मग आपल्या आवडीच्या माणसांचा विरोध मावळतो रे. कौतुक करते तिथे. आपण फडकवलेल्या यशाच्या झेंड्याला चला मारते ती कडक. बघ हिरू, सपान म्हणजे काय असतं रे? सपान म्हणजे ज्याच्यानं आपली झोप उडते का नाही ते असतंय सपान. सपाटल्यागत होते की नाही ते असतंय सपान. हे बघ, आपला इरादा सच्चान पक्का असला ना मग दुनियेची पर्वा करायची नाही. सपान बघणाऱ्या गड्यानं दुनियेची, आपल्या लोकांची, पारख्या लोकांची कोणाचीच पर्वा करायची नाही. फक्त सपान पूर्ण करण्याचं ध्यान धरायचं. कळ का? हे बघ हिरू बेटा, अख्खी दुनिया तुझ्यासाठी वैरी ठरल, पण तुझ्या सोबत असेल हा तुझा बाबा.
आणि तुझ्या बाबाच्या सोबत असेल तुझी आई. काय बेटा, हा तुझा बाबा आहे का नाही? वर्ण दिसायला वाघावा नाही रे, पण मनातनं एकदम एकदम मांजरेवाणी आहे मनी माऊ. तुमच्या तिन्ही पोरांसाठी माझा जीव कापरा आहे रे. पण तुझी आई वाघीन आहे, वाघीन. वर्ण दिसत असेल मनी माऊ सारखी, पण जिगराची वाघीन आहे, वाघीन. तिच्या पिलांच्या नखाला कोणी धक्का लावणार असेल ना, तर अशी चवताळून उठल, डरकाळी फोडून त्याच्या अंगावर जाईल बघ. मरणाला पण परत धाडला अशा आई बापाचा पोरगा आहे तू. हा, बरोबर ते कोल्हापूरचं पाणी आहे. हा, तांबड्या मातीचं वळस आहे. हा, लढायचं. तुला सांगतो, ध्यानात ठेव. हे बघ, समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळते की नाही. किनारा थोडा खचतोय, वाळू सरती माग. हा, पण सह्याद्री ताठखान्यानं उभा असतोय. समुद्राच्या लाटा त्याच काय बी करू शकत नाही. थोडा झेसतोय इकडे तिकडं, पण समुद्राला सह्याद्रीला पाडणं काही जमलेलं नाही बघ. सह्याद्रीवानी ताठ राहायचं, लढायचं, घाबरायचं नाही. प्रत्येक संकटाला ना असं टिचून पुढे राहायचं बघ. हा, घाबरायचंच नाही. एक मात्र ध्यानात ठेव, कुस्तीशी इमान सोडायचं नाही आणि मातीशी नातं तोडायचं नाही. बाकी लढत राहायचं रे. मर्द आहेस तू, कुस्तीगीर आहेस. कुस्तीगीरांनी लढत राहिलं पाहिजे. जिंकण्यासाठी लढायचं, जिंकल्यावर परत जिंकण्यासाठी लढायचं. लढत राहायचं. लक्षात ठेव, शिरळकरांचं रगत आहे तू. वाघिणीचं दूध पिलेलं आहेस तू. घाबरायचं नाही, लढायचं. लढण्यात मजा असते राजा. आई, पैलवान कुस्ती खेळताना अंगाची ताकद वापरते, पण त्याला आखाड्यापर्यंत पोचायला जी हिंमत हवी असते ती एकट्याने नाही मिळत. मित्रमंडळी, वस्तात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब, यांच्याकडनंच ती मिळते. आई, काय कायांच्या तर नशिबात भीती नसते, तरी बी पैलवान लढतात. मातीत आयुष्य खर्ची घालतात. कशासाठी? जिंकण्याच्या सपनासाठी. तेच सपान मामांजींनी वस्तादांसाठी बघितलं. ते विकृतांनी बघितल्याचा धसका त्यांनी घेतला आणि जीव सोडला मामांजींनी. त्यानंतर तुम्ही घर सावरलं, वस्तादांना सांभाळलं, मान्य आहे मला. पण कोण कुठली मी, माझा काही संबंध नसताना तुम्ही मला या घरची सून करून घेतलं. आई, हा काय फक्त योगायोग आहे? मला तर नाही वाटत. एक होतकरू पैलवान एका दबलेल्या पैलवानाची बायको होते. हा फक्त योगायोग कसा असू शकतो? हे घर सांभाळायची जेवढी जबाबदारी माझी आहे, तेवढीच जबाबदारी मामांजींचं अपुरं सपान पुरं करायची आहे. आई, हे समजा माझ्या एकटीच्यानं नाही होणार. त्यासाठी मला वस्तादांची मदत पाहिजे. ती बी आघाडीवर. आणि वस्ताद तवर आखाड्यात उतरणार नाही जवळ तुम्ही त्यांना पाठिंबा देत नाही. आई, माझ्यासाठी नव्ह, मामांजींसाठी मागते मी मदत. द्याल वस्तादांना कुस्ती खेळायला परवानगी? मीनुताई, मुलगी झाली तर मंजुश्री आणि मुलगा झाला तर मनोज नाव ठेवूया आपण. म्हणजे कसं, तुमच्या नावातला म आणि जग्गू भाऊजींच्या नावातला ज, दोन्ही बी येतंय बाळाच्या नावात.
मंजुश्री. छान नाव आहे, आवडलं मला. मीने हिचं काय ऐकायलीस? हिचं डोसकं नाही प्लेसमेंटवर. वीरूभाऊजीनं आखाड्यामध्ये उतरायचं चॅलेंज घेतलं होतं सकाळपासून. ते पूर्ण झालं का विचार आधी. विरू चल फॅक्टरीवर जायचंय ना. आलो आलो. वहिनी डबा द्या बरं. हे काय रेडीच ठेवल्या. या चल चल. आई आजचा दिवस आपली गाडी मला देशील का? मला पाहिजे होती. हा म्हणजे आम्हाला फॅक्टरीला सोड आणि मग घेऊन जा गाडी. हा चालते. चला. आई आई प्लीज, मी जे काय म्हणले त्याचा विचार करा. तुम्ही जर पाठबळ दिलं ना तरच वस्तादांचा हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही फक्त हो म्हणा. विरू निघूया. सी मम्मा, काही लोक की नाही एकदम नो शेम असतात बघ. निब्बर कातडीची हट्टच सोडायला मागत नाहीत. अगं मम्मा, एक वेळ कुत्र्याला बी हाड असं म्हटलं की नाही तरी तोंडातला हाडूक टाकून पाहून जातंय. पण ही माणसं टोटली शेमलेस. प्राजक्ता, जाऊ द्या मिनूताई, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. मी अजून हार मानलेली नाही. माझा शेवटचा प्रयत्न अजून बाकी आहे. मी आले. घर सांभाळायची जेवढी जबाबदारी माझी आहे तेवढीच जबाबदारी मामांजींचं अपुरं सपन पुरं करायची आहे. कधी कधी आपल्या आवडणाऱ्या माणसांचा विरोध पत्करायचा सरळ आणि आपल्या वाटेत जायचं आपण. एक मात्र ध्यानात ठेव, कुस्तीशी इमान सोडायचं नाही आणि मातीशी नातं तोडायचं नाही. गाडी वळवा. काय झालं आई? सांगते तिकडे चला. मी सांगते तिकडे चला. चल. आई आई अगं इकडं कशाला आणलीस? तुला तुझी खरी जागा दाखवायला आणली. तुझी खरी जागा फॅक्टरीत नाही, इकडे आहे आखाड्यात. हिशोब करणं
ऑर्डरी घेणं हे तुझं काम नाहीये. तुझं काम आहे कुस्ती खेळणं. प्राजक्ता बरोबर बोलते. तू हाडाचा पैलवान नाहीस. कुस्ती तुझ्या रक्तात आहे. ह्याच मातीचा टिळा लावून तुझ्या बाबांनी तुला घडवलं. त्यांचं सपान स्वतःच सपान समजून तुझी बायको केव्हापासून झगडते. आतापर्यंत तिनं तिची जबाबदारी नीट सांभाळली. पण आता तिच्यावरच बंदी घातली गेली. त्यामुळे तिचा नाईलाज झालाय. पण आता ही जबाबदारी तुझ्यावर आहे. परत आखाड्यात उतरायचं. पूर्वीसारखं खेळायचं. आणि शिराळकरांचं नाव पुन्हा एकदा गाजवून दाखवायचं.